एकीकडे अभ्यासक्रमावरून हिंदी भाषेवरून असा सगळा गदारोळ उठलेला असताना तिकडे मुंबईत कधी मराठी विरुद्ध उत्तर भारतीय तर कधी मराठी विरुद्ध गुजराती असं अनेक सोसायट्यांमध्ये मराठी माणसाचीच गळचेपी होत असल्याचे अनेक प्रकार याआधीच समोर आले। कधी खाण्यापिण्यावरून तर कधी भाषेवरून मराठी माणसाला दमदाटी केली जाते। आता घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा असाच प्रकार घडला, त्यामुळे मुंबईत मराठी माणसालाच दडपण्याचा प्रयत्न होतोय का, हा मुद्दा पुन्हा समोर आलाय। पाहूया। तुमचा जो कोण शाह आहे ना शाह, त्याला तुमच्या भाषेत समजावा, गुजरातीत समजावा, मारवाडीत समजावा, त्याला कुठली भाषा येते समजावा। ही 4 जण येत नाही तर 4 जण, तुम्ही जास्त 100 जण असाल पण त्या 4 जणांसाठी ना इथं 4000 येतील। मुंबईतलं घाटकोपर गेल्या काही दिवसांपासून मराठी विरुद्ध गुजराती अशा वादाचं केंद्रबिंदू झालंय। आता पुन्हा एकदा घाटकोपरमध्येच मराठी गुजराती हा वाद उफाळून आलाय। घाटकोपरच्या श्री संभव दर्शन सोसायटीमध्ये मांसाहारावरून सुरू झालेल्या वादाला मराठी विरुद्ध गुजरातीचा तडका मिळालाय। बहुसंख्य गुजराती कुटुंबियांकडून वारंवार 4 ते 5 मराठी कुटुंबांना त्रास दिला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे। 1 महिन्यापूर्वी सोसायटीचं इलेक्शन झालं, त्या इलेक्शनमध्ये मी फॉर्म भरला होता तर माझी तिथे हार झाली। तर हे गुजराती लोक काय बोलतात, मराठी लोग जीत के नाते हैं, तुम्हारी कोई हैसियत नहीं, क्या को खड़ रहता है, तुम लोग नॉनवेज खाते हैं, तुम मच्छी मटण खाते, तुम डॉगी पालते, तुम गंदे लोक आहे। मला माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास खूप देतात। काल वाद झाला की सोसायटीचं हे दिलं होतं मला त्यांनी, पॉवर कन्व्हर्ट डीडचं हे मला त्यांनी सोसायटीने लेटर दिलं मला की हे कन्व्हर्ट डीडचं तुम्ही बनवून द्या। तर मी लॉयर साहेबांना आणलं, घेऊन आलो, सोसायटी बरोबर मीटिंग केली, मीटिंग झाली। सेकंड मीटिंगला बोलले की लॉयरना बोलवा। काल बोलते की तुम करने वाला कोण आहे, तुम्ही सब ये नाही करने का, हम देखेंगे। गुजराती ते लोक काय बोलतात की मराठी लोकांना आपल्यामध्ये घ्यायचं नाही कार्यक्रममध्ये, असं बोलले ते। आणि काय बोलतात गुजराती लोक की मराठी लोक गुंडे आहेत। एक लेडीज बोलली काल मराठी लोक गुंडे आहेत, यांना इथं नाही पाहिजे, घ्यायला नाही पाहिजे इथे, असे गुजराती लोक बोलतात। गुजरात्यांच्या जाचा विरोधात स्थानिक मराठी कुटुंबियांनी मनसेकडे जाऊन तक्रार केली आहे। काल रात्री मनसे कार्यकर्त्यांनी सोसायटीत जाऊन जाब विचारत दम दिलाय। तुमचा जो कोण शाह आहे ना शाह, त्याला तुमच्या भाषेत समजावा, गुजरातीत समजावा, मारवाडीत समजावा, त्याला कुठली भाषा येते समजावा। आणि दुसरी गोष्ट, परत जर मराठी माणसाच्या नादाला लागलं, जर मराठी माणूस चुकतोय ना तर सोसायटी म्हणून त्याची चूक दाखवा। पण 2-4 जण मराठी जर ह्या बिल्डिंगमध्ये राहतात आणि तुम्ही सगळे जर एका समाजाचे मिळून दादागिरी करत असाल, सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, ताकद दाखवाल। थांब 1 मिनिट, पण 4 जण येत नाही तर 4 जण, तुम्ही जास्त 100 जण असाल पण त्या 4 जणांसाठी ना इथं 4000 येतील। तेव्हा तोंड द्यायचं आणि तयारी ठेवायची। उसने एक जो वर्ड यूज किया है ना, तुम मराठी लोग गंदे लोग है, तो गंदे है ना, तो महाराष्ट्र भी गंदा हो गया, तो इधर काय के लिए आए हो, काय के लिए आए इधर हो, उसको समझाओ। नहीं तो इतने जन को लेके आएगा ना, उतर भी नहीं पाएगा, बाहर भी नहीं जा पाएगा। गुरुवारी हा वाद वाऱ्यासारखा सगळीकडे पसरला। मीडियानेही त्या ठिकाणी धाव घेतली। त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते पुन्हा एकदा तिथे पोहोचले। तुला गुजरात्यांच्या तुला मराठी नाही, मराठी आहे ना म्हणून तुला सोडलं आहे। काय बाजू घेतोय रे, काय चाललं ना इकडे काय? तुझ्या सोसायटीत जर फंक्शन होतं, तुझ्या सोसायटीत फंक्शन होतं तर अख्खी बिल्डिंग उतरते ना सोसायटीचं फंक्शन। मग गुजराती सोडून मराठी लोकांनी इन्व्हॉल्व नाही व्हायचं, हा का प्रकार? आणि तू काय बोलतोय, भेदभाव होत नाही ते, म्हणून तू त्यांच्यासाठी लाचार बोलून फिरतो। पण सगळेच मराठी तुझ्यासारखे नाही आहेत, काही मराठी येत ना ते आवाज उचलणारे त्यातले ते शहाणपणा करतो। रात्री सूट दिली तर काय शाणा मला झाला का? आणि काय व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तू पण आहे ना, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तू आहे ना, याला विचारा जो पोल घेतलाय त्या मराठी कुटुंबाच्या विरोधात, याला विचारा तिथे काय विरोध केला। दुसरीकडे स्थानिक गुजराती नागरिकांनीच सोसायटीतल्या गुजरातींची पोलखोल केली आहे। आम्ही कुठलाही प्रश्न विचारला की एका प्रश्नाला 10 लोक उत्तर देतात आणि त्या माणसाला साईडलाईन करायला बघतात की याला दाबून काढायचा। आमच्या बिल्डिंगमध्ये एक उत्तर भारतीय पण राहतो, त्याचं नाव आहे नीरज पांडे। त्यांनी पण एकदा कुठल्या कमिटीच्या मीटिंगमध्ये प्रश्न विचारला, त्याला एवढी शिवीगाण केली त्या माणसाने, वयस्कर माणसाने। म्हणजे असं प्रकार घडतोय की तुम्ही इतर लोकांना दाबून ठेवायला मागतात आणि स्वतःचं वर्चस्व दाखवायला मागतात। साईडलाईन करा, त्यांना आपल्याबरोबर राहू देऊ नका,
साईडलाईन करा, ते इतर लोक आहेत बॉयकॉट करण्याचा प्रयत्न होतो. सारखं एकसारखं तुम्ही म्हणू शकता. पण मी स्वतः गुजराती आहे, मी यांच्या शेजारी राहतो, आम्हाला यांच्याबरोबर काहीच वाद नाही. पण इतर लोकांना जे काही आहे कम्युनिटीवाले, जे आमच्या कम्युनिटीले, त्यांना वाद आहे. मी गुजराती आहे स्वतः, पण मला पण बरं नाही वाटत म्हणून मी त्यांच्या सपोर्टवर आली आहे. हे लोक एवढं ग्रुपिझम आणि टार्गेटिझम करतात मराठी लोकांना, खाणीपिणी ते सगळं कमेंट करतात आणि म्हणजे त्यांना सोडा, त्यांच्या साथ आम्हाला पण सांगत होते की तुम्ही त्यांच्या साथ सोडा आणि आमच्याबरोबर या, गुजराती आपली टीम बनवू. काल एक लेडीज खाली आलेली, गुजराती लेडीज, आणि ते बोलली की आता आम्हाला लई भीती वाटते, हे मराठी लोक काय करणार, हे करणार, ते करणार, आमच्या मुलांना किडनॅप करणार, असं पण ते बोलली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. हे जे रंगे आहेत हे इलेक्शनला उभे होते सोसायटीच्या चेअरमन पदासाठी, कमिटीच्या ना कमिटी मेंबरच्या इलेक्शनला ते उभे होते. त्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे. तेव्हापासून यांच्यामध्ये 2 गट आहेत आपसामध्ये सोसायटीमध्ये. आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही, परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस स्वतः इथं आलेले आहेत. आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांचे आम्ही एकत्र मिटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत हे आपण समजून घेऊ आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू. पण हा गुजराती मराठी वाद नसल्याचा दावा सोसायटीतल्या काही सदस्यांनी केलाय. नाही, मला असं वाटत नाही. असेल जर त्यांच्याकडे तसं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी ते साबित करावं. फक्त बोलण्यासाठी कुठल्या दुसऱ्या उद्देशाने बोलतायत की काय ते पण तपासायला पाहिजे. सध्या आमच्या कमिटीची म्हणजे सोसायटीची कमिटीचं इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये आम्ही लोक निवडून आलो आणि ते निवडून नाही आले तर त्यांचा राग आहे की काय आहे ते सांगू शकतात. पण मराठी माणसाला कुठली अवहेलना मराठी माणसाची होत नाही या सोसायटीमध्ये. या वादावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना डिवचले, तर सत्ताधारी पक्षांनी सामोपचाराची भूमिका घेतली आहे. नाही, आम्ही या संदर्भाची तक्रार SNC पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं. त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा, पण आम्ही नक्कीच अमित शहा, नरेंद्र मोदी यांना कळवू. एखादी घटना जर सोडली तर कुणाचाही वाद आपसामध्ये नाही आहे. सर्वजण मिळून मिसळून राहतात आणि जो हा नालायकपणा करतो त्याला कायदेशीर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे हे आमचं मत आहे. आमचे काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे. जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल. देशातल्या अनेक प्रांतातले, अनेक समाजाचे, अनेक भाषा बोलणारे लोक मुंबईत वर्षानुवर्ष गुण्या गोविंदाने राहत आहेत. पण कधी हिंदू मुस्लिम तर कधी मराठी विरुद्ध परप्रांतीयवाद उकरून काढत या एकोप्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतो. तसं होऊ नये याची काळजी सगळ्यांनीच घेण्याची गरज आहे. पण महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला चिरडण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर ते मात्र अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.